तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो, त्याच प्रकारे तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। आज ज्या विषयात मी तुमच्यासाठी बोलणार आहे त्या विषयाकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो। तो प्रश्न हा आहे की काय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयशी ठरलेला आहात काय? तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ती करण्यापूर्वी तुम्हाला अपयश पदरी आलेला आहे काय? मला सुद्धा माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट करण्यापूर्वी अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे। मला सांगू द्या, ज्या गोष्टीची मी अपेक्षा केली होती, ज्या गोष्टीची मी आशा धरली होती, ती गोष्ट घडण्यापूर्वी त्याच्या विपरीतच काहीतरी घडलेलं आहे असं मला अनुभवास आलेलं आहे। मला सांगू द्या, थॉमस एडिसन नावाचा एक सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी बल्बचा आविष्कार केलेला आहे आणि 10,000व्या वेळी त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं। आणि ज्यावेळेस त्यांना हे यश मिळालं त्यावेळेस एका व्यक्तीने त्यांना येऊन प्रश्न विचारला आणि त्यांना असं म्हटले की इतक्या वेळा तुम्ही अपयशी का ठरला? त्यावेळेस त्याच्यावर त्यांनी उत्तर त्याला दिलं आणि म्हटले की मला 10,000 वेळा ती गोष्ट कशी करायची नाही हे कळालेलं आहे। यावरून मला एक गोष्ट पाहायला मिळते की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ती गोष्ट कशी करायची नाही हे त्यांना कळालेलं आहे। पुढे ते असंही म्हणतात की अनेकदा अनेक लोक आपल्या जीवनामध्ये अपयशी ठरतात, त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? की ते यशाच्या अतिशय जवळ येऊन पोहोचतात आणि पोहोचतात त्यावेळेसच ते माघार घेतात, म्हणजे यशाच्या जवळ आल्यानंतर ते माघार घेतात। म्हणून अनेक लोक आपल्या जीवनामध्ये अपयशी ठरतात, त्याचं कारण हे आहे। मला काही दिवसापूर्वी एक लहान मुलीने मी शाळेमध्ये असताना जी कविता ऐकली होती, शिकलो होतो, वाचली होती, ती कविता पुन्हा एक वार त्या कवितेच्या द्वारे त्याची आठवण तिने मला करून दिली। आणि ती कविता अशी आहे की कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। त्याच्यावर मी कविता ती तुम्हाला सांगू इच्छितो किंवा ती वाचून दाखवतो। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं अकड़ता है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं अकड़ता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलता नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलता नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। ही कविता अतिशय सुंदर आहे आणि ज्यावेळेस मी कविता ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेस मला त्याच्याद्वारे उत्तेजन प्राप्त होतं, उत्साह प्राप्त होतं। पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशी वचनं आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही उत्तेजित होतो। आणि एक उदाहरण पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहणार आहोत की त्या पेत्राच्या जीवनामध्ये त्यांनी अपयशाचं रूपांतर यशामध्ये कसं केलेलं आहे। लूक याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचूया। नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता। तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले, त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते। त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता। त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले। मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला। आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा। शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो।
मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडू म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जबदीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आमेन. या ठिकाणी पाहतो की पेत्राच्या जीवनातून काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत, त्याच्याकडे आम्ही आज लक्ष लावणार आहे. आणि तिथं आम्ही जर त्या शास्त्रभागाची सुरुवात पाहिली तर असं म्हणलेलं आहे की लोकसमुदाय गर्दी करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालला होता. आणि ज्यावेळेस तो पुढे वाटचाल करत असताना त्या ठिकाणी तो सरोवराच्या इथे पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर एक गोष्ट घडलेली आहे की त्या ठिकाणामध्ये ते मत्स्य पाहिले. आणि ते मत्स्यामध्ये ते मासे धरणारे लोक सुद्धा होते, ज्यांनी रात्रभर प्रयत्न केले होते. आणि प्रयत्न केल्यानंतरही सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं नव्हतं. आणि म्हणून आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्या प्रकारची परवानगी त्या ठिकाणी न विचारता त्या मत्स्यामध्ये त्याने प्रवेश केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही मत्स्य पुढे घेऊन जा. ह्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की तो मत्स्या कोणाचा होता. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तो मत्स्या कोणाचा होता आणि तो मत्स्या कोणाचा होता. त्यानंतर मी पाहतो की जर पवित्र शास्त्र मी वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तिसऱ्या वर्षामध्ये तो मत्स्या पेत्राचा होता. पण पेत्र या ठिकाणामध्ये ज्यास प्रभू येशू ख्रिस्त त्याला मत्स्यामध्ये बसतो त्यास पेत्र त्याला कोणत्या प्रकारचा प्रश्न न विचारता त्याला मत्स्यामध्ये बसू देतो. आणि एवढंच कळले तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो मत्स्या समुद्रामध्ये घेऊन जा, त्यावेळेस तो काही न बोलता तो मत्स्या समुद्रामध्ये घेऊन जात आहे. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते. पहिली गोष्ट जी पेत्राने यश मिळवण्यासाठी केलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या मत्स्याचं नियंत्रण दिलं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना आमच्या जीवनाचं नियंत्रण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देणं अतिशय गरजेचं आहे. पेत्राविषयी जसं मी विचार करतो त्यास मला एक गोष्ट पाहायला मिळते. पेत्राने कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल. एवढंच कळलं नाही तर लूक शुभवर्तमानाचा 4 अध्याय जर तुम्ही वाचता त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राच्या सासूला ताप आला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो ताप घालवून दिला होता. यावर एक गोष्ट त्याला कळाली होती की प्रभू येशू ख्रिस्त चिन्ह चमत्कार करतो, प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देतो, प्रभू येशू ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करतो. पण ज्यास प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मत्स्यामध्ये बसला त्यास कोणत्या प्रकारचा वाद त्या ठिकाणामध्ये पेत्राने घातलेला नाही किंवा कोणत्या प्रकारचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विचारले नाहीये. तर त्यांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जसं सांगतो तसं करण्याची तयारी दाखवलेली आहे. मला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आपल्या यश हवं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर यश हवं असेल तर यशस्वी होण्यासाठी जर तुम्हाला अपयशावरती विजय मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट तुम्ही करणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्ताला तुमच्या मत्स्यामध्ये परवानगी दिली पाहिजे. अलाउ जीसस क्राइस्ट टू एंटर युअर बोट. आणि मग मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टीचं नियंत्रण त्यांनी दिलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये त्यांनी कंट्रोल दिलेला होता. आणि मी पाहतो की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सर्व गोष्टीचं नियंत्रण दिलं तर मला सांगू द्या तुम्ही निश्चितरित्या यशस्वी होणार आहात. देवाचं वचन काय सांगतं? फिलिप्पियस पत्रेचा 4 अध्याय 13 वचन आपण वाचूया. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. याच्यानं मला पाहायला मिळतं की आमचं सामर्थ्य कोणापासून येतं तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे येतं. आणि आपण पाहतो की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं त्यास मी सर्व काही करू शकतो. याचा अर्थ असा आहे की जरी मी अपयश माझ्या जीवनामध्ये आलं असेल तर त्या अपयशाचं रूपांतर मी यशामध्ये करू शकतो आणि मी एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो. शिमोन पेत्राविषयी जसं मी पाहतो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने आपल्या सर्व गोष्टीचं नियंत्रण त्याच्या जीवनामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट होती. मला सांगू द्या, एखादा मासे धरणारा जो कोळी असतो त्याच्या जीवनामध्ये त्याचा मत्स्या फार महत्वाचा असतो. कारण का तो मत्स्या त्याच्या जीवनाचं एक कमाईचं साधन असतं. एवढंच कळलं तर त्या मत्स्याच्या द्वारे तो पैसा कमवू शकतो, त्या मत्स्याच्या द्वारे तो व्यवसाय करू शकतो आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी असते. पण मला सांगू द्या की त्या ठिकाणामध्ये पेत्राने ती महत्वाची गोष्ट किंवा तिला त्याच्या जीवनाचं साधन
कमवण्याचं साधन ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि एवढंच कळलं तर आम्ही पाहतो की त्यांनी त्या सर्व गोष्टीचं नियंत्रण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलेलं आहे. याच्यावरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते. अनेकदा अनेक लोक आपली गोष्ट इतरांना देण्याची तयारी दाखवत नाही. पुष्कळ वेळेस आम्ही एखादी गोष्ट जी आम्हाला प्रिय वाटते ती तशीच धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही पाहतो या ठिकाणी की पुष्कळ आम्ही ती गोष्ट देण्याची तयारी दाखवत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणतो, देवाचं वचन आपल्याला सांगतं लूक 14:33 मध्ये काय म्हणलेलं वाचा. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. याचा अर्थ असा आहे की एका भाषांतरामध्ये, इंग्लिश भाषांतरामध्ये आणखीन एक भाषांतर असं म्हणलेलं आहे की जी गोष्ट तुम्हाला अतिशय प्रिय वाटते, की जी योजना किंवा जे लोक तुम्हाला अतिशय प्रिय वाटतात त्यांना तुम्ही गुड बाय म्हणा किंवा त्यांचा तुम्ही निरोप घ्या. आणि जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचा शिष्य व्हायचं असेल तर जे तुम्हाला प्रिय वाटणारी गोष्ट करायची, तुमची योजना असेल, कदाचित तुमचे लोक असतील, त्या सर्वांना तुम्ही सोडून देण्याची तयारी दाखवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मला सांगू द्या की पहिली गोष्ट जर तुम्हाला यश हवं असेल आपल्या जीवनामध्ये तर एक गोष्ट करा की प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचं सर्वस्व तुम्ही द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही या कराल त्यावेळेस तुम्हाला यश मिळणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे की जे काय प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला करायला सांगतो ते तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. लूक 5:4 मध्ये काय म्हटलेलं वाचा. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. आम्ही या ठिकाणी मी पाहतो की पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कुठे त्यांनी मासे धरावे आणि केव्हा त्यांनी मासे धरावे, त्याच प्रकारे कशा प्रकारे त्यांनी मासे धरावे. मला सांगू दे या ठिकाणी पेत्राविषयी जसं मी विचार करतो त्या पेत्र आणि त्याचे जे मित्र त्याच्याबरोबर होते ते मासे कसे धरायचे त्यांना माहित होतं. एवढंच केवळ नाही तर कधी धरायचं ते माहित होतं आणि त्याच प्रकारे केव्हा धरायचं हे त्यांना माहित होतं. आणि या सर्व गोष्टी कुठे धरायचं हे सुद्धा त्यांना माहित होतं. पण हे सर्व केल्यानंतर आम्ही पाहतो की रात्रभर त्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतरही त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. आणि पेत्रच्या विषयी जसं विचार करतो आणि त्याचे मित्र जे होते त्या ठिकाणामध्ये ते सर्व थकलेले होते आणि दमलेले होते आणि ते काही न घेताच माघारी आलेले होते आणि मग त्यामुळे ते सर्वजण निराश झालेले होते. मला सांगू द्या या ठिकाणी पेत्राविषयी जसं मी विचार करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की कदाचित पेत्र म्हटलं असेल की एवढं सर्व प्रयत्न केलेले असताना देखील आम्हाला मासे मिळाले नाही आणि हा जो मासे धरणार नाही हा तर एक सुतार आहे, तो सुतार आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कसे आम्ही मासे धरावे. पण मला सांगते हे प्रश्न शिमोनाने न विचारता, पेत्राने न विचारता त्यांनी जे काय प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवलेली आहे. आणि मग तुम्ही वाचूया लूक 5:5 मध्ये काय म्हटलेले. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी एक सत्य गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की पुष्कळ वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचे अनुयायी असाल पण त्या अनुयायासारखं वागणं कधी कधी कठीण असतं. त्याचप्रमाणे पाहतो की पुष्कळ वेळेस आम्ही असं म्हणतो की आम्ही येशू ख्रिस्ताचे मागे चाललेले आहे किंवा त्याच्या मागे चाललेले आहोत, पण मला सांगू द्या त्याप्रमाणे आम्ही वागणं किंवा त्याप्रमाणे आम्ही जीवन जगणं कठीण जात असतं. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणतो वाचूया. योहान 8:31 मध्ये काय म्हणलेलं आहे. नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. पुढे आणखीन एक वचन आपण वाचूया. योहान 14:15 मध्ये काय म्हणलेले या ठिकाणी पाहतो की काय म्हणलेले. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि म्हणून मी पाहतो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर दुसरी गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे काय मला सांगतो ते आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःला विश्वासणारे ख्रिस्ती म्हणवतो त्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो आणि त्याच प्रकारे जे काही तो आम्हाला करायला सांगतो ते आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जो मछवा आहे तो खोल पाण्यात घेऊन जा. आणि ज्यावेळेस ही गोष्ट पेत्राने ऐकली प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेली त्यावेळेस त्यांनी तसंच केलेलं आहे. आणि मग मी पाहतो की तो जो मछवा होता तोच मछवा होता ज्या मछवामध्ये त्यांनी पूर्वी ह्याच्या आदल्या रात्री मासे पकडण्यासाठी ते गेले होते. त्याच प्रकारे ती जाळी सुद्धा तीच होती. आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की ते ज्या दिशेने गेले होते तीच ती दिशा होती. एवढंच केवळ नाही ते सर्व केल्यानंतरही ते निराश होऊन दुःखी होऊन काही न पकडताच आलेले होते.
पण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला ती गोष्ट करण्यासाठी सांगितली. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हटला, पुन्हा एक वार तुमचे जे मत्स्व आहे ते खोल पाण्यामध्ये घेऊन जा आणि जाळं टाका. त्यावेळेस ती गोष्ट केल्या कारणाने आदल्या रात्री जे घडलं त्याच्या एकदम विरोधाभास दुसऱ्या वेळेस जस प्रभू येशू ख्रिस्ताने ती गोष्ट करण्यासाठी सांगितली त्याच घडलेले. आणि असं म्हणलेले की फक्त त्यांचाच मत्स्वा पाण्याने त्या माशांनी भरला असं नाही, तर एक मत्स्वा न भरता 2 मत्स्वे पूर्ण भरून मासे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्याचं कारण काय माहिती का? पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी त्याचं नियंत्रण दिलं होतं. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त जे काही गोष्ट त्यांना करण्यासाठी सांगत होता ती गोष्ट पेत्राने केली होती. आणि तिसरी गोष्ट मला पाहायला मिळते की ती झाल्यानंतर काय घडलेलं आहे की पेत्राने काय केलं, तर लूक वृत्तवाणीचा 5वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन आपण वाचूया. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपापल्या सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मत्स्वे इतके भरले की ते बुडू लागले. आम्ही या ठिकाणी पाहायला मिळतं की पेत्राच्या जीवनामध्ये एक चमत्कार घडला आणि त्याला इतके मासे मिळाले की ते मासे त्याच्या मत्स्यामध्ये पुरून दुसरा मत्स्वा त्यांना बोलावा लागला. ह्याचा अर्थ असा आहे की मला सांगू द्या की ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वाद करतो त्यावेळेस तुम्हाला अतिरिक्त आशीर्वाद तो देतो. म्हणजे जी तुमची गरज आहे ती गरज भागवल्यानंतर सुद्धा अनेकदा तुमच्याकडे पुष्कळ वेळेस उरतं. पण ते उरल्यानंतर आम्ही काय करतो? मला माहिती आहे की या ठिकाणी देवाचं वचन मला एक खूप सुंदर सत्य प्रगट करत आहे. आणि ते सत्य असं आहे की ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात, पेत्राला जास्त आशीर्वाद प्राप्त झाले, त्यास पेत्राने ते आशीर्वाद स्वतःसाठी न राखून ठेवता ते आशीर्वाद त्यांनी इतरांबरोबर शेअर केलेले आहे किंवा इतरांबरोबर त्याचं विभागीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि मी पाहतो या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जे काही तुम्हाला अतिरिक्त मिळतं, तुमची गरज भागल्यानंतर जे काही उरतं ते इतरांबरोबर वाटायला शिकणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो की आमचं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. दावीद राजा 23 स्तोत्रामध्ये फार सुंदर म्हणतो की माझं पात्र भरून वाहत आहे. याचा अर्थ असा आहे की आमचं पात्र भरून वाहत आहे ह्यासाठी की आम्ही आशीर्वाद झाल्यानंतर आमचे आशीर्वादित झाल्यामुळे इतरांना सुद्धा आम्ही आशीर्वादित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मी पाहतो की जर तुम्हाला अपयशाला सामोरं जायचं असेल किंवा अपयशावरती विजय मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट तुम्ही करा की तुम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं नियंत्रण द्या. दुसरी गोष्ट तो जे काय सांगतो त्याप्रमाणे करा. तिसरी गोष्ट ज्यास तुम्हाला अतिरिक्त मिळतं, आशीर्वाद पुरून उरणारे मिळतात, त्यास ते इतरांबरोबर वाटायला शिका. आणि चौथी गोष्ट त्याच्या पुढे चालत असताना नेहमी नम्रतेने चालणं अतिशय गरजेचं आहे. लूक 5:8 काय म्हणते वाचा. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ही चमत्कार केल्यानंतर पेत्राला एक गोष्ट कळाली, त्याचे डोळे उघडले आणि त्याला एक गोष्ट कळाली की तो राजांचा राजा आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आलेला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा त्याला कळाली त्यावेळेस तो म्हणतो की मी पापी आहे, तुम्ही माझ्यापासून दूर जा. मला सांगू द्या, पुष्कळ आमच्या जीवनामध्ये जेव्हा एखादी चमत्कार घडतो, एखादी गोष्ट देव माझ्यासाठी करतो, त्यास आम्ही नम्र होण्याच्या ऐवजी आम्ही उलट त्याविरुद्ध असं समजायला लागतो स्वतःहून की मी पात्र असल्या कारणाने या गोष्टी मला मिळाल्या आहेत. पण मला सांगू द्या, त्या उलट पेत्राच्या जीवनामध्ये पाहतो की पेत्र नम्र झाला. देवाचे सेवक स्पर्जन असे म्हणतात की त्याला एक गोष्ट कळाली की तो एक पापी मनुष्य आहे. आणि पेत्राला एक गोष्ट कळाली की तो पापी मनुष्य आहे आणि तो हे समजून त्याने घेतलं की तो एक पापी मनुष्य आहे. आणि ती गोष्ट कळायला कारणाने पाहायला मिळतं की तो म्हटला की माझ्यापासून दूर तुम्ही जा. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की पेत्राला एक गोष्ट कळाली की तो पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, तो पवित्र आहे. आणि यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, तो निर्दोष आहे, तो निष्कलंक आहे. एवढंच कळलं, तो सामर्थ्यशाली आहे आणि आम्ही तसे नाहीत. पवित्र शास्त्राला काय सांगतं, याकोबाचे पत्राचं 4 अध्याय आणि 5 वचन वाचा, 6 वचन. देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते, म्हणून धर्मशास्त्र म्हणते, देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो. आम्ही नेहमी पाहतो या ठिकाणी तो नम्र लोकांवरती कृपा करतो. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळतं की हे जे काय त्यांना मिळालेलं होतं ते पेत्राच्या प्रयत्नांमुळे किंवा पेत्राने केल्यामुळे मिळालेलं नाहीये. निश्चितच पेत्राने ते जो मत्स्वा आहे तो खोल पाण्यामध्ये घेऊन गेला, एवढंच कळलं, तर जाळं त्यांनी टाकलं आणि हे सर्व त्यांनी केलं, पण ते यश त्याला मिळालं. ते यश मिळण्याचं कारण प्रभू येशू ख्रिस्त त्या मत्स्यामध्ये होता. आणि आपण पाहतो या ठिकाणी की ती गोष्ट घडल्यानंतर पेत्राला जास्त आशीर्वाद प्राप्त झाले. त्यावेळेस तो आशीर्वाद मिळाल्यानंतर तो नम्र झालेला आहे.
मला सांगू द्या, ख्रिस्ती विश्वासनाने या नात्याने आम्ही जगत असताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. देवासमोर चालत असताना आम्ही अतिशय नम्रतेने देवासमोर चालणं अतिशय गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं, तो गर्विष्ठांचा विरोध करतो आणि दीनांवर तो दया करतो. आणि मग आपण पाहतो या ठिकाणामध्ये पेत्र नम्र झालेले आहे. 4 गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट, त्यांनी सर्व गोष्टीचं नियंत्रण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलं. येशू ख्रिस्त जसं बोलला तसं त्यांनी केलं. जे अतिरिक्त मिळालं ते त्यांनी इतरांबरोबर वाटून घेतलं. चौथी गोष्ट आम्ही पाहतो की तो नम्र झाला. पण इथंच सर्व काही संपतं असं नाही, तर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे ते प्राधान्य देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. लूक 5:11 मध्ये काय म्हणले वाचा. मग मचवे किनाऱ्यावर लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आम्ही या ठिकाणी पाहतो की एवढा मोठा त्यांनी मासे पकडल्यानंतर, इतकं यश मिळाल्यानंतर काय घडलेलं आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते समुद्र तीरी पोहोचले त्यावेळेस त्यांनी काय केलं, तर ते म्हणलेले की ते किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सर्व टाकून देऊन येशूचे अनुयायी झाले. मला सांगू द्या, याच्यामधले सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. इथून पुढे त्याला एक गोष्ट कळली. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्याला म्हटला की इथून पुढे तुम्ही मासे धरणार नाही, तर माणसे धरणार मी तुम्हाला करणार आहे. आणि मग त्यांचं जे काय होतं ते त्यांनी सर्व सोडलं. मला सांगू द्या, अशा प्रकारचं यश मिळाल्यानंतर आम्ही त्या यशामध्येच वाटचाल करण्याचा प्रयत्न करू, किंवा जे आम्हाला मिळालेले त्याच्याविषयीचं आम्ही इतरांना जाऊन सांगण्याचा प्रयत्न करू. पण पेत्र तसं न करता त्यांनी काय केलेलं आहे आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राने आणि ते शिष्य होण्यासाठी तयारी दाखवलेली आहे. आणि जरी त्यांनी रात्रभर प्रयत्न केले आणि त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं, पण त्यांनी त्यांची वृत्तीमध्ये बदल केला. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आमच्या वृत्तीमध्ये बदल करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही ज्या एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्या पाहत असताना जरी आम्हाला असं वाटत असतं पुष्कळचे आम्ही प्रयत्न केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. कदाचित आमच्या कामावर असेल, कदाचित आमच्या कौटुंबिक नातेसंबंधामध्ये असेल. एवढंच केवळ नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेकदा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल, पण तुम्हाला यश मिळालं नसेल. तर ज्या प्रकारे शिमोन पेत्राने केलं त्या प्रकारे आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. शिमोन पेत्राने काय केलं माहिती आहे का, जरी त्याला अपयशाला सामोरं जावं लागलं तरी त्यांनी तसं हार मानली नाही. आम्ही त्या कवितेमध्ये शिकल्याप्रमाणे काही जरी झालं तर आम्ही हार मानता कामा नये. आणि मग आम्ही पाहतो की त्याने त्या गोष्टी करण्यासाठी तयारी दाखवली. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टीचं नियंत्रण दिलं. एवढंच केलं नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताला जे काय त्यांनी त्याला सांगितलं करण्यासाठी त्या प्रकारे त्यांनी केलं. त्याला जे काय अतिरिक्त मिळालं, जे काय त्याला पूर्ण उरणारं मिळालं ते त्यांनी इतरांबरोबर विभागून घेतलं. एवढंच केलं नाही तर येशू ख्रिस्ता पुढे चालत असताना तो नम्रतेने चालला आणि त्यांनी त्याची जी प्राधान्य आहे, गोष्टींना किती प्राधान्य द्यायचं हे त्यांनी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि मला सांगू द्या, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट कळते त्यावेळेस तुम्ही काय करता, प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टीचं नियंत्रण द्या. प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा राजा आणि प्रभू बनवा आणि काय घडतं त्याचा अनुभव तुम्ही प्रत्येकजण तुमच्या जीवनामध्ये घ्या. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आम्ही धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार हा सुंदरसा समय तुम्हाला दिलास प्रभू. तुझ्या वचनाने तू प्रत्येकाच्या अंतकरणाशी आज बोललेले आहेस प्रभू. आम्हाला माहिती आहे की पुणे अनेकदा आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं. माझ्या अपयश आमच्या पदरी येतं पुष्कळ प्रयत्न केल्यानंतरही. प्रभू, ज्या प्रकारे पेत्राने रात्रभर प्रयत्न केले पण त्याला यश प्राप्त झालं नाही, पण ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नियंत्रण दिलं सर्व गोष्टीचं, त्या मत्स्याचं नियंत्रण दिलं आणि त्याचप्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोलला त्याप्रमाणे त्यांनी केलं, त्याला जे काही अतिरिक्त मिळालं त्याचं त्यांनी इतरांना वाटून दिलं. त्याचप्रकारे तो नम्रतेने चालला आणि एवढंच केलं नाही तर ते जीवनाचं प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यावं हे त्याला कळलं, त्यास तो यशस्वी ठरला. त्याचं अपयशाचं रूपांतर यशामध्ये झालं. त्याच प्रकारे आम्हा प्रत्येकाला करण्यासाठी तू कृपा आणि सहाय्य करू. मान सन्मान करू तुझ्याच नावात येशूच्या प्रेम गुणांनी मागतो म्हणतोय, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.